पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि ह्याच पावसामुळे बऱ्याचशा भिंती कोसळण्याचे घटना देखील आपल्या समोर येत आहे आणि त्यातलीच एक घटना आपल्या समोर येत आहे ती म्हणजे धनकवडीतल्या एका सोसायटीतली आणि त्यांचे काही नागरिक आपल्या सोबत आहेत सध्या आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। आणि एवढंच नाही तर त्या सोसायटीसाठी महानगरपालिकेकडे ते 2020 पासून अर्ज करत आहे पण अजून सुद्धा या गोष्टीवर काहीच कारवाई झालेली नाहीये। तर ह्या गोष्टीबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। तर सर काय आहे नेमका तिथलचा प्रॉब्लेम आणि महानगरपालिकेने आतापर्यंत काहीच का कारवाई केलेली नाहीये? ॲक्च्युली ही बिल्डिंग बांधून जवळजवळ 25 वर्ष झालेली आहेत। पूर्वी आमच्या सोसायटीत शेजारच्या सोसायटी आदर्शनगरमधून पाणी येत नव्हतं पण गेले 5-10 वर्ष तिकडनं भरपूर आमच्याकडे पाणी येतं आहे आणि त्या पाण्याचं एवढं प्रेशर आहे की ती भिंत सहन करू शकत नाही आहे, त्यामुळे अर्धी भिंत कोसळलेली आहे। आता या पावसाळ्यात आम्हाला भीती आहे की ती पूर्ण भिंत कोसळू शकेल आणि त्याच्यावर पत्रे आहेत त्यामुळे अपघात पण मोठा होऊ शकतो। आणि त्या भिंतीच्या वरच तुमची सोसायटी आहे बरोबर? बाजूला दोघांच्या बरोबर मध्ये सोसायटी आमची आहे, त्याला खेटून आदर्शनगरमधली घर त्या या भिंतीच्या पश्चिमेला नेमकी आदर्शनगर सोसायटीमधली बरेपैकी 4-4, 3-3, 4-4 मधल्या इमारती आहेत आणि आता जी भिंत पडलेली त्या भिंतीच्या जे दगड पडले ते दगडाच्या बाजूला जर पाहिलं तर कॉलम्स आणि बीम्स त्या इमारतींची दिसत आहेत, म्हणजे त्या इमारती आहेत त्यांनाही धोका निर्माण झालेला आहे। गेले 5 वर्ष आम्ही याचा फॉलोअप घेत होतो पण कॉर्पोरेशनकडून आम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही आहे। आज आम्ही आता डायरेक्ट आयुक्तांना परत एक पत्र द्यायला आलेलो आहोत, तर याविषयी लवकर कार्यवाही होण्याची आमची विनंती आहे। आणि तुम्ही किती वेळ महानगरपालिकेमध्ये येऊन गेले आणि किती वेळेस म्हणजे त्यांनी काहीच तुम्हाला उत्तर दिलं नाही किंवा याच्यावर काहीच प्रतिक्रिया केल्या गेल्या? काहीच म्हणजे आम्ही आमचा पहिला क्षेत्रीय कार्यालयामध्ये अर्ज द्या म्हणून आम्हाला सांगण्यात आलं। क्षेत्रीय कार्यालयामध्ये अर्ज दिल्यानंतर तिथं वाघमारे साहेब होते, बिडवे साहेब होते, पाटील साहेब होते। गेलो की आम्ही व्हिजिटला आल्यानंतर आम्ही रिपोर्ट देतो, रिपोर्ट आल्यानंतर कळू तुम्हाला असं म्हणून आतापर्यंत 5 वर्ष आम्हाला असंच फिरायला लावलंय त्यांनी। पुणे महानगरपालिका नागरिकांचा जीव धोक्यात टाकतोय का हा प्रश्न सध्या सगळ्यांच्या समोर उभारला आहे। आता ह्या परिस्थितीचं पुढे काय होतंय ते आपण नक्कीच बघूया। तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज डॉट्स पुणे।